नमस्कार. आज बनवणार आहोत आपण घरच्या घरी सोयाबीन फ्राय. अगदी हॉटेलमधल्यासारखे सोयाबीन फ्राय आपण घरी बनवणार आहोत. तुम्ही जर हॉटेलमध्ये गेलात तर खूप सारे महाग हे सोयाबीन फ्राय मिळतात. तर आज आपण घरच्या घरी हे सोयाबीन फ्राय कसे बनवायचे हे बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 2 कप सोयाबीन वडी घेतलेली आहे किंवा याला सोयाबीन चंक्ससुद्धा असे म्हणलं जातं. कपाने आणि वाटीनं प्रमाण एकच घेतलेलं आहे मी. कपानासुद्धा हे 2 कप आहे आणि वाटीनंसुद्धा हे 2 कप मी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. अशा प्रकारे सोयाबीन वडी आहे. या सोयाबीन वडीमध्ये आपल्याला 2 प्रकार मिळतात. मोठी सोयाबीन वडी आणि याच्यापेक्षा एक छोटी सोयाबीन वडी भेटते. तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानात सहज मिळू शकते. तर यामध्ये भरपूर सारं प्रोटीन राहतं. आता इथं मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला हे सोयाबीन वडी घालायचे आहे किंवा तुम्ही थंड पाण्यातसुद्धा घालू शकता. थंड पाण्यात तुम्ही अर्धा तास भिजवून घेऊ शकता. गरम पाण्यात 5 ते 6 मिनिटात हे सोयाबीन वडी भिजते. आता यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला. सोयाबीन वडी बनवताना मीठ घातलं म्हणजे सोयाबीन वडीमध्ये आतमध्येपर्यंत मीठ व्यवस्थित जातं आणि चवीलासुद्धा छान लागतं. असं आळणी आणि पांचट लागत नाही सोयाबीन वडी खाताना. तर व्यवस्थित हलवून याला 5 ते 6 मिनिट भिजू द्यायचं आहे. याला झाकण ठेवून आपल्याला 5 ते 6 मिनिट हे साईडला ठेवायचं आहे. 7 ते 8 मिनिट मी गरम पाण्यात हे सोयाबीन ठेवलेले होते. तर व्यवस्थित आपले सोयाबीन भिजले आहेत. तुम्ही बघू शकता असे मस्त फुललेले आहेत. आता यामधलं आपल्याला गरम पाणी काढून टाकायचं आहे. गरम पाणी काढून टाकलेलं आहे आणि यामध्ये मी थंड पाणी घातलेलं आहे. अशी मस्त आपली सोयाबीन वडी फुललेली आहे आणि मीठसुद्धा आतमध्येपर्यंत गेलेलं आहे. आता आपण हे पिळून घेऊया. यामधलं पूर्णपणे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. अशा प्रकारे पिळून घ्यायचे आपल्याला. अशा प्रकारे एकदम गच्च पिळायचं आहे. यामधलं पूर्ण पाणी काढायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे मी सगळी सोयाबीन वडी व्यवस्थित पिळून घेतलेली आहे. यामधलं पूर्णपणे पाणी काढून टाकलेलं आहे. आता याला एक आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे. इथं मी एक बाउल घेतलेला आहे. आता आपण जे सोयाबीन वडी ज्या वाटीनं मोजून घेतली होती त्याच वाटीनं मी अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. काही जण विचारतात कॉर्नफ्लॉवर म्हणजे काय, तर हे मक्यापासून तयार केलेलं पीठ राहतं. तर इथं मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे अर्धी वाटी. या ठिकाणी तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता किंवा तुम्ही पोहे थोडेसे गरम करून ज्या वाटीनं आपण कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे त्याच प्रमाणात आपल्याला पोहे थोडेसे गरम करून त्याचं पीठ करूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता त्याच वाटीनं आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आपल्याला. मोठा 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे. हे कमी तिखट राहतं आणि यानं कलरसुद्धा खूप छान येतो. आता यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा सोया सॉस घालायचा आहे. अर्धा चमचा रेड चिली सॉस घालायचा आहे आपल्याला. या ठिकाणी तुम्ही टोमॅटो सॉससुद्धा वापरू शकता. त्यानंतर मी इथं अर्धा चमचा गोडा मसाला घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्ही गरम मसालासुद्धा घालू शकता. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे. सोयाबीन पाण्यात टाकल्यानंतर सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ आपल्याला कमीच घालायचं आहे. आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. लागलंच तर आपल्याला 1-2 चमचे पाणी घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे पाणी घालायचं आहे. थोडंसं घट्ट झालेलं आहे.
परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचा आहे मसाला. व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. काश्मीरी लाल तिखट घातल्यामुळं कलरसुद्धा असा मस्त आलेला आहे, तुम्ही बघू शकता. यामध्ये आपल्याला कलर घालायची सुद्धा गरज नाही आहे. तर व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला पिळून घेतलेले सोयाबीन घालायचे आहेत. सुरुवातीला आपल्याला अर्धेच घालायचे आहेत. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि नंतर आपल्याला राहिलेले घालायचे आहेत. मस्त कलर आलेला आहे. आता राहिलेले सुद्धा आपल्याला हे सोयाबीन घालायचे आहेत यामध्ये. आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. याला झाकून आपल्याला 10 मिनटं ठेवायचं आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर 10 मिनटं ह्याला मुरत ठेवा किंवा लगेच तळलं तरी चालेल. आता लगेचच आपण याला तळणार आहोत. तेलसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. मी तेल कमीच ठेवलेलं आहे तळण्यासाठी. जेवढे सोयाबीन बुडतील तेवढंच आपल्याला तेल घ्यायचं आहे, कारण तळलेल्या तेलाचा नंतर काय करायचा हा प्रश्न पडतो. त्यामुळे आपल्याला तळण्यासाठी तेल कमीच वापरायचं आहे. आता एक एक करून यामध्ये आपल्याला सोयाबीन घालायचे आहेत. मस्त तेल तापलेलं आहे आपलं. हे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे सोयाबीन तळायचे आहे. आता याला आपण हलवून घेऊया. असा मस्त कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता याला कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळायचं आहे. साधारण एक बॅच तळायला आपल्याला 2 ते 3 मिनिट लागतात. असे मस्त आपले सोयाबीन तळलेले आहेत. आता आपण काढून घेऊया. असे कुरकुरीत झालेले आहेत. आता बाकी राहिलेले सुद्धा आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता, झटपट असे आपले कुरकुरीत सोयाबीन फ्राय तयार झालेले आहेत. तुम्ही हे सॉस बरोबर किंवा मायोनीज बरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतात. तुमच्या घरात पार्टी किंवा कुणाचा बड्डे असेल तर तुम्ही स्टार्टर म्हणून सुद्धा तुम्ही अशा प्रकारे सोयाबीन फ्राय बनवू शकता. खूप छान लागतात. तुम्ही हॉटेलमध्ये गेलात तर खूप महाग असे सोयाबीन फ्राय भेटतात. तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून खा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.